कधी विचार केलाय की गडचिरोलीसारख्या जिल्ह्यातली एक सहकारी बँक चक्क राष्ट्रीय स्तरावर मोठमोठ्या बँकांना टक्कर देऊ शकते? हो, हे खरं आहे. आपण बोलतोय गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबद्दल आणि तिची कामगिरी खरंच सगळ्यांना आश्चर्यचकित करणारी आहे. विचार करा, एक स्थानिक बँक जी आपल्या जिल्ह्यापुरती मर्यादित आहे ती राष्ट्रीय पुरस्कार जिंकतीये. आणि म्हणूनच हा प्रश्न पडतो की हे सगळं कसं शक्य आहे. चला तर मग आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. अहो, बँकेच्या कामगिरीची ताकद तिच्या पुरस्कारांवरूनच दिसते. फक्त 2023-24 या एका वर्षात बघा, बँकेला नाबार्डचा सर्वोत्कृष्ट जिल्हा बँकेचा पुरस्कार मिळालाय. इतकंच नाही तर बँको ब्लू रिबन आणि कै वैकुंठबाई मेहता पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. आणि हे फक्त बँकिंगपुरतं नाही तर 2 वर्षांपूर्वी माहिती तंत्रज्ञानासाठी म्हणजे टेक्नॉलॉजीसाठी सुद्धा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळालाय. हे सगळं ऐकून एकच मोठा प्रश्न समोर येतो नाही का, की एका जिल्ह्यापुरती काम करणारी बँक राष्ट्रीय स्तरावर आणि विशेषतः टेक्नॉलॉजीमध्ये एवढी मोठी ओळख कशी निर्माण करू शकते? चला, याच प्रश्नाच्या उत्तराच्या खोलात जाऊया. या सगळ्याचं उत्तर बँकेच्या मूळ उद्देशात दडलेलं आहे. ही बँक नक्की कोणासाठी काम करते आणि तिचा पाया काय आहे, हे आधी समजून घेणं महत्त्वाचं आहे. बँकेच्या यशाचं खरं रहस्य आहे तिच्या दुहेरी दृष्टिकोनात. म्हणजे बघा, एकीकडे ती जिल्ह्यातील प्रत्येक सामान्य माणसाच्या, प्रत्येक कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करते आणि त्याचवेळी दुसरीकडे तिथल्या स्थानिक व्यवसायांना आणि उद्योगांना वाढण्यासाठी आर्थिक बळ देते. म्हणजे बघा, स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न असो, गाडी घ्यायची असेल किंवा मुलांच्या शिक्षणासाठी पैसे हवे असतील, या सगळ्या गरजांसाठी बँक गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज देते. इतकंच काय, तर अगदी गरजेच्या वेळी सोन्यावर कर्ज देऊन ती लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. ही कर्ज म्हणजे फक्त आकडे नाहीत, तर लोकांची स्वप्न पूर्ण करण्याचा एक मार्ग आहेत. ही बँक फक्त लोकांच्या वैयक्तिक आयुष्याचा नाही, तर संपूर्ण जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा विचार करते. स्थानिक उद्योगांना व्यवसाय कर्जातून आणि गडचिरोलीचा कणा असलेल्या शेतीला कृषी कर्ज आणि किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून बळ देण्याचं महत्त्वाचं काम ही बँक करते. आणि आता वळूया त्या गोष्टीकडे जी या बँकेच्या यशाचं खरं इंजिन आहे, आणि ते म्हणजे तिचं तंत्रज्ञान. याच टेक्नॉलॉजीमुळे त्यांना ते राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळाले आहेत. या बँकेची खरी ताकद आहे तिच्या आधुनिक सेवांमध्ये. फोनवरून क्षणात पैसे पाठवण्यासाठी UPI, मोठ्या रक्कम पाठवण्यासाठी RTGS, NEFT, मोबाईल बँकिंग ॲप आणि दुकानात पेमेंटसाठी QR कोड. या सगळ्या सुविधा कोणत्याही मोठ्या राष्ट्रीय बँकेच्या तोडीस तोड आहेत. यामुळेच एक स्थानिक बँक असूनही ती टेक्नॉलॉजीमध्ये आघाडीवर आहे. आणि गंमत म्हणजे हे तंत्रज्ञान वापरणं अगदी सोपं आहे. मोबाईल बँकिंग सुरू करण्याची प्रक्रिया फक्त 5 सोप्या पायऱ्यांमध्ये पूर्ण होते. फॉर्म भरा, पासवर्ड सेट करा आणि झालं सुरू. यामुळे टेक्नॉलॉजी सर्वांसाठी सहज उपलब्ध होते. बरं, आता बँकेच्या एका खास वैशिष्ट्याकडे वळूया. ते म्हणजे ग्राहकांची संपत्ती वाढवण्यासाठी तयार केलेल्या त्यांच्या विशेष योजना. हे बँकेने ग्राहकांना दिलेलं एक प्रकारचं वचनच आहे. यातली सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे धनलक्ष्मी ठेव योजना. नावातच सगळं काही आहे. दाम दुप्पट, म्हणजे गुंतवलेली रक्कम एका ठराविक मुदतीत दुप्पट होऊन परत मिळते. हेच या योजनेचं सर्वात मोठं आकर्षण आहे. आणि एवढंच नाही तर धनवर्षा आणि धनवर्धिनी यांसारख्या योजना आहेत ज्या गुंतवलेल्या रकमेवर 1.5 पट किंवा त्याहूनही जास्त परतावा देतात. यातून बँकेचा उद्देश स्पष्ट दिसतो, ग्राहकांची आर्थिक भरभराट झाली पाहिजे. आणि ही योजना बघा, लखपती ठेव योजना. सर्वसामान्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. दर महिन्याला फक्त 850 रुपयांच्या हफ्त्यातून मुदत पूर्ण झाल्यावर थेट 1 लाख रुपये मिळवण्याचा हा एक स्पष्ट आणि सोपा मार्ग बँक उपलब्ध करून देते. आत्तापर्यंत आपण बँकेची कार्यपद्धती आणि योजना पाहिल्या, पण आता काही आकडे बघूया जे या बँकेचा तिच्या समाजावर किती मोठा प्रभाव आहे हे स्पष्ट करतील. 57. हा आकडा ऐकायला छोटा वाटेल, पण गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात बँकेचं 57 शाखा असणं म्हणजे बँक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. त्यामुळे ती लोकांसाठी सहज उपलब्ध आहे. 5,42,000हून अधिक ग्राहक ही फक्त एक संख्या नाहीये, तर हा त्या लोकांनी बँकेवर दाखवलेल्या विश्वासाचा आकडा आहे. एवढ्या मोठ्या संख्येने लोक ह्या बँकशी जोडले गेले आहेत. आणि आता हा आकडा बघा, तब्बल 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज वाटप. विचार करा, एवढा मोठा पैसा जेव्हा थेट समाजात गुंतवला जातो तेव्हा स्थानिक विकासाला किती प्रचंड चालना मिळत असेल. तर मग या सगळ्या विवेचनाच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो.
आजच्या या ग्लोबल फायनान्सच्या जगात जिथे मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय बँकांचं जाळं आहे, तिथे गडचिरोलीसारख्या एका स्थानिक बँकेची ही यशाची कहाणी आपल्याला नेमकं काय शिकवून जाते?